पाय कमकुवत होणे म्हणजे शरीराची ताकद कमी होण्याची सुरुवात. या 3 गोष्टी खायला सुरुवात करा, शरीर पुन्हा ताकदवान होऊ लागेल. तर नमस्कार मित्रांनो, जय हरी विठ्ठल. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की वय जसजसं वाढत जातं तसतसं शरीर आधीसारखं साथ देणं कमी करू लागतं. पूर्वी काही मिनिटात होणारी कामं आता वेळ लागतो. शरीर जड वाटतं, गुडघे आखडलेले असतात, कंबर दुखते, अशक्तपणा जाणवतो तो पायांमध्ये. मित्रांनो, हे फक्त वाढत्या वयाचं लक्षण नसून शरीराची अंतर्गत ताकद कमी होण्याचा इशारा आहे. आयुर्वेदानुसार वय वाढत गेल्यानंतर शरीरात वात दोष वाढू लागतो. त्यामुळे शरीरात कोरडेपणा, सांधेदुखी, अशक्तपणा याचा परिणाम हाडे, सांधे, पायांच्या स्नायूवरती येतो. जपानमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे, ज्याचे पाय मजबूत तोच जास्त काळ स्वावलंबी जीवन जगतो. ही गोष्ट अगदी खरी आहे. शरीराची खरी ताकद हातांमध्ये नसून पायांमध्ये असते. पाय मजबूत असतील तर दीर्घ काळ स्वतःची कामे करू शकतो. पायांची ताकद कमी होऊ लागली की शरीराची ऊर्जा, कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सकाळच्या 3 महत्त्वाच्या सवयी जाणून घेणार आहोत. या नियमित पाळल्यास शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होऊ शकते आणि वाढत्या वयातही शरीर अधिक सक्रिय राहण्यास मदत मिळू शकते. हा व्हिडिओ विशेषतः 50 ते 60 वर्षावरील व्यक्तींसाठी आहे. तसेच आपल्या आई वडिलांच्या किंवा ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. चला तर मग सुरुवात करूया. वय वाढल्यानंतर शरीर कमकुवत का होऊ लागते? यामागे अनेक कारणे असतात. 1. स्नायूंची ताकद कमी होणे. 2. 30 वर्षानंतर शरीरातील स्नायूंचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते. 60 वर्षानंतर हा वेग आणखी वाढतो. त्यामुळे चालताना तोल जाणे, लवकर थकवा येणे, शरीर अशक्त वाटणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. 2. पोषणाची कमतरता. वय वाढल्यानंतर शरीर पूर्वीसारखे पोषक घटक शोषून घेत नाही. विशेषतः प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम यांची कमतरता होते. शारीरिक हालचाल कमी होणे. अनेकांना वाटते की म्हातारपणी जास्त आराम करावा, पण प्रत्यक्षात जितकी हालचाल कमी होते तितक्याच वेगाने शारीरिक ताकद कमी होऊ शकते. यामुळे सकाळी उठताना शरीर जड वाटणे, चक्कर येणे, गुडघेदुखी, जिना चढताना त्रास होणे अशा समस्या वाढू लागतात. चांगली गोष्ट म्हणजे योग्य सवयी अंगीकारल्या तर वाढत्या वयातही शरीर अधिक तंदुरुस्त ठेवता येऊ शकते. तर पहिली सवय, सकाळी उठल्यावरती कोमट पाणी प्या. अनेक लोक उठतात, चहा पितात, पण दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने केल्याने शरीराला फायदा होऊ शकतो. रात्रभर झोपल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. अशा वेळी कोमट पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शरीरातील द्रव पातळी संतुलित राहते, रक्ताभिसरणाला चालना मिळू शकते व तसेच शरीरातील कडकपणा कमी होण्यास मदत मिळते. इच्छा असल्यास त्यात काही लिंबाचा रस घालू शकता. मधुमेह आणि इतर गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. दुसरी सवय, सकाळचे ऊन आणि चालणे. सकाळचे हलके ऊन शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सूर्यप्रकाशामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते, जे हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास हाडे कमकुवत होऊ शकतात, स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवू शकतो, सांधेदुखी वाढू शकते. याशिवाय 15 ते 20 मिनिटे शांतपणे चालल्याने रक्ताभिसरण सुधारते, हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, फुफ्फुसांचे कार्य सुधारते, शरीर अधिक सक्रिय वाटते. तिसरी सवय, सकाळी पौष्टिक आहार घ्या. फक्त चहा आणि बिस्किटांवर दिवसाची सुरुवात करू नका. सकाळी शरीर पोषक घटक चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकते. त्यासाठी भिजवलेले बदाम, बदामामध्ये आरोग्यदायी फॅट्स, प्रथिने आणि व्हिटॅमिन ई असते. हे मेंदू आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. भिजवलेले काळे हरभरे. हरभऱ्यामध्ये प्रथिने, लोह आणि फायबर भरपूर असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळवण्यास मदत होते. व मर्यादित प्रमाणात साजूक तूप. योग्य प्रमाणात घेतलेले साजूक तूप अनेकांसाठी संतुलित आहाराचा भाग बनू शकतो. आता कोणत्या चुका टाळायच्या? उशिरापर्यंत जागरण. झोप पूर्ण न झाल्यास शरीराची पुनर्बांधणी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा वाढू शकतो. दिवसभर बसून राहणे. सतत बसल्यामुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि शरीराची हालचाल कमी होते. कमी पाणी पिणे. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येण्याचा धोकाही वाढू शकतो. शरीरासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या या 3 गोष्टी. 1 म्हणजे अश्वगंधा. आयुर्वेदात अश्वगंधाला रसायन मानले जाते. काही अभ्यासानुसार ते ताण कमी करण्यास आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. मात्र ते सर्वांसाठी योग्यच असेल नाही. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा. 2. हळदीचे दूध. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे घटक असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून हळदीचे दूध काही लोकांना उपयुक्त ठरू शकते. 3. भिजवलेले मेथीदाणे. मेथीदाणे पचन सुधारण्यास मदत करू शकतात. मधुमेह किंवा औषधे घेत असाल तर नियमित करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शेवटी मित्रांनो, वाढते वय थांबवता येत नाही, पण योग्य जीवनशैली आणि संतुलित आहार निरोगी राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते. दररोज थोडी हालचाल, पौष्टिक आहार, पुरेशी झोप आणि नियमित आरोग्य तपासणी या गोष्टींचा अवलंब केल्यास दीर्घकाळ सक्रिय राहणे शक्य आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबियांना शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक टिप्सविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा मी निरोगी राहणार. पुन्हा एका नव्या आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. बाय.